आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करूयात। माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना फोनवरून धमकी देण्यात आली। मध्यरात्री 2 वाजता फोनवरून त्यांना धमकी देण्यात आली आहे। अंबादास दानवेंना फोनवरून कापून टाकण्याची धमकी देण्यात आली। दानवेंना धमकी दिल्याच्या या प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने फोनवरून धमकी दिली जाते असाही दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आरोपींच्या शोधासाठीचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र अंबादास दानवे यांना फोनवरून धमकी नेमकी कुणी दिली हे अजूनही अनुत्तरित आहे। मध्यरात्री 2 वाजता हा धमकीचा फोन आलेला होता। दानवेंना फोनवरून कापून टाकण्याची ही धमकी देण्यात आलेली आहे। अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि सातत्याने सरकारविरोधात आपली भूमिका स्पष्ट करत असतात, आक्रमकपणे मुद्दे मांडत असतात। अशा या सगळ्या स्थितीमध्ये आता त्यांना नेमकी धमकी कुणी दिली आणि का दिली हे अजून स्पष्ट व्हायचं आहे। या सगळ्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि हा धमकी देणारा व्यक्ती नेमका कोण आहे हे स्पष्ट व्हायचं आहे। या धमकी प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल झालाय। गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने अशा स्वरूपाची धमकी दिली जाते असंही स्पष्ट करण्यात आलंय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना चक्क धमकीचा हा फोन आलेला आहे। त्यांना थेट फोन करून धमकी देण्यात आलेली आहे। मध्यरात्री 2 वाजता काल सुद्धा ही धमकी देण्यात आलेली होती। अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 3 दिवसांपासून या व्यक्तीकडून सातत्याने फोन केले जात आहेत, धमकीचे फोन केले जात आहेत। दरम्यान दानवेंना धमकी देणारा व्यक्ती म्हणजे अमोल गोंडे हे फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपण अंबादास दानवेंना थेट धमकी दिलेली होती, मात्र ही धमकी का दिली, आपला काय आक्षेप आहे? आणि धमकी कुठल्या प्रकारची दिली नाही। मी अंबादास दादांना मी फोन केले तर अंबादास मला शिवीगाळ केली पाहिजे। फोन ठेवल्यानंतर फोन करायचा नाही असे दादाचे शब्द होते मला। आपण या सगळ्या संदर्भात पोलिसात काही तक्रार नोंदवलेली आहे का? कारण आपल्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। हे माझे मामा वारले होते 2 दिवसापूर्वी, ज्या दिवशी बोललोय त्या दिवशी माझे मामा वारले होते। मला तक्रार देणं झालं नाही। मी आज किंवा उद्या मी तक्रार देणार आहे। आपण कोणत्या प्रकरणामध्ये कोणत्या कारणाने त्यांना नेमका फोन केलेला होता? काय तक्रार होती? पंचायत समितीच्या इलेक्शनच्या दिवशी जे सभापती निवडून आले भाजपचे कल्याण गायकवाड, त्यांची गटांडी दादांनी धरली। मी त्यावेळेस दादाला विचारत असताना फोनवरील की दादा तुम्ही कल्याण नाना गायकवाड यांची गटांडी का धरली होती, तर त्यांनी फोन कट केला माझा आणि त्याच्यानंतर मी वापस त्यांना फोन केला तर त्यावेळेस दादांनी मला शिवीगाळ केली। आपली अंबादास दानवे यांच्या सोबत काही प्रत्यक्षात भेट झालेली आहे का यापूर्वी, किंवा जो संवाद झाला त्यानंतर आपण भेट घेण्याचा काही प्रयत्न केलाय? यापूर्वी अंबादास दादाशी माझी कुठलीही भेट नाही, कुठली फोनवरून चर्चा नाही, काही नाही। अमोलजी, आपण असं म्हणताय की उलट आपल्याला शिवीगाळ करण्यात आलेली होती, त्याची काही तक्रार आपण आता नोंदवणार आहात? हो मॅडम, निश्चितच नोंदवणार आहे। अच्छा अमोलजी, आपण सोबत राहा। अंबादास दानवे सुद्धा फोन लाईनवर आहेत। अंबादासजी, अमोल गोंडे ज्याने आपल्याला फोन केलेला होता आणि थेट धमकी दिलेली होती ते सध्या NDTV मराठी सोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी कोणतीही धमकी दिलेली नाही, उलट आपण त्यांना शिवीगाळ केली आहे। फोन कोणी केला होता एवढं विचारा। मी केला होता का त्यांनी केला होता? आणि मग मला काही बोलल्यावर मी शिवी केली, मी तर ऑलरेडी सांगितलंच आहे। पण फोन कोणी केला होता मला हे आधी सगळ्यात आधी सांगायला सांगा। अंबादासजी, त्यांचं असंही म्हणणं आहे की मी कोणत्याही स्वरूपाची धमकी त्यांना दिलेली नाहीये। मला वाटतं आता पोलीस तपास करतील बरं का। त्यांना मी बोलण्यात आणि तुम्ही बोलण्यात काही अर्थ नाही। पोलीस याच्या संदर्भात रितसर तपास करतील। अंबादासजी, आपल्याला विनंती आहे आपण सोबत राहावं। आपलाच हे उत्तर घेऊन मी त्यांच्याकडे जाणार आहे। अमोलजी, आपण फोन केलेला होता, इतरही कोणी यामध्ये सहभागी होतं का? कारण या सगळ्या संदर्भात दानवेंनी तुम्हीच त्यांना धमकी दिलेली असं पुन्हा एकदा म्हटलंय। मी कुठल्याही प्रकारची धमकी दिली नाही, कुठलीही माझी पोलीस प्रशासनाने चौकशी करावी, मी त्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे। अंबादासजी, आपल्यापर्यंत हा सगळा संवाद पोहोचतोय का? आपण त्यांचं उत्तर ऐकलेलं आहे का? आपली काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं
पोलिसांनी तपास करावा, CDR पोलीस काढतील, सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. आता त्यांच्या बोलण्याला मी काही उत्तर देण्यात काही अर्थ नाही. तो कोण आहे काय मला माहित पण नाही आहे, बरं का. मला माझ्या ओळखीचा पण नाही, मला काही संबंध पण नाही. मी नंबर पोलिसांना दिलाय, पोलिसांनी तपास करावा. पण त्यांचा असा दावा आहे की आपण उलट त्यांना शिवीगाळ केलेली आहे, यामध्ये काही तथ्य आहे? हो केली, कारण त्यांनी फोन केला, मला काय काय बोलायला लागलं, मी काय ऐकून घ्यायचं का? त्याला काय घाबरायचं? अमोलजी, आपण उलट सुलट त्यांना विचारणा केली असं अंबादास दानवे म्हणतायत. मॅडम सरळ स्वतः विचारणा केली मी त्यांना की तुम्ही कल्याण गायकवाड पंचायत समिती सदस्य त्यांची कॉलर का धरली दादा? अंबादासजी, हा पंचायत समितीचा जो बोला अमोलजी बोला. वापरले असेल, चुकीचं काही बोललं असेल तर दादा मी शिव्या दिली, ती माझे ज्येष्ठ वडीलधारे माणसं शिव्या दिल्या तरी मी ऐकून घेतल्या असत्या. पण चुकीचं काही नाही ना, मी सरळ विचारतो आणि तुम्ही डायरेक्ट मला तिकडून शिव्या देत असतील आणि काही बोलत असतील, आणि मी कुठल्याही प्रकारची दादाला धमकी दिलेली नाही. अंबादासजी, काय म्हणणं आहे आपलं या सगळ्या मी दाव्यासंदर्भात? ओळखतच नाही ना, या व्यक्तीला मी ओळखत नाही. त्यांनी फोन केला, मी पोलिसात. तुम्ही पण मला वाटतं तुम्ही काही तपास यंत्रणा नाहीये, पोलीस तपास करतील. एवढा वेळ सेवा देण्याची आवश्यकता नाहीये. सर पोलीस तपास करतील, एवढंच माझं म्हणणं. ठीक आहे. निश्चित आपण या सगळ्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली, प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली, त्यासाठी दोघांचे आभार आहेत. तर पोलिसांनी CDR काढावा आणि सविस्तर तपास करावा असं दानवे म्हणालेले आहेत. NDTV मराठी सोबत बातचीत करत असताना त्यांनी ही विनंती केली, ही मागणी केलेली आहे. दुसरीकडे ज्या व्यक्तीनं धमकी दिली असा दावा होतोय त्या अमोल गोंडे यांनी सुद्धा NDTV मराठी सोबत बातचीत केली आणि मी कोणत्याही स्वरूपाची धमकी दिलेली नाही असं त्यांनी म्हटलंय.